नमस्कार इतिहास मित्रांनो. अगोदर अफजल खानाच्या कबरीबद्दल माहिती देणाऱ्या आपल्या चॅनलवरील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि आवर्जून केलेल्या कमेंट्सबद्दल सर्वांचे आभार. अफजल खानाची प्रतापगडाजवळची कबर हा सध्या गाजत असलेला विषय. आता चर्चेत खान आला की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पण आलाच. शिवरायांच्या व खानाच्या भेटीवेळी या कृष्णाजी भास्कराने नेमके काय केले हे खूपच महत्त्वाचे आहे, कारण हा प्रसंग खुद्द शिवरायांच्याच प्राणावर आलेले मोठे संकट होते. अनेक दर्शकांनी यावर कृष्णाजी भास्कराबद्दल माहिती सादर करावी अशी आग्रहाची मागणी आता केलेली आहे आणि यापूर्वी देखील केली होती. तर 1-2 दिवसातच पुढचा व्हिडिओ येतोय या कृष्णाजी भास्करावर. कृष्णाजी भास्कराच्या या विषयावर सोयीस्कर भूमिकेतून परस्पर विरोधी मते आणि निष्कर्ष मांडले जातात. यावर अनेक मान्यवर संशोधक आणि अभ्यासकांनी देखील आपले निष्कर्ष मांडलेले आहेतच, पण यात देखील मतभेद आहेत. या सगळ्यात अनेक हौशे नवशे गवशे देखील आपली बिनपुराव्याची हलगी वाजवत असतात. त्यामुळे इतिहास भक्तांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि काही प्रमाणात त्यांची दिशाभूल देखील केली जाते. कृष्णाजी भास्कराच्या बाबतीत अनेक बखरी ग्रंथ, शकावल्या, याद्या, अस्सलपत्रे यातून माहिती उपलब्ध आहे. नेहमीप्रमाणेच या येणाऱ्या व्हिडिओत हे सर्व उल्लेख सादर होतील व त्यातून निघणारा निष्कर्षही मांडला जाईल. यात महत्त्वाचे मुद्दे 3 आहेत. शिवराय आणि अफजल खानाच्या भेटीवेळी कृष्णाजी भास्कराने काय केले होते, दुसरा, या कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी मारले की सोडून दिले, आणि तिसरा, त्या काळी हा एकच कृष्णाजी भास्कर होता का. तर हा व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पाहावा आणि अजून तुम्ही आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. त्यामुळे अनेक ऐतिहासिक विषयावर सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ चॅनलवर दाखल झाल्याबरोबर तुम्हाला त्याची तत्काळ सूचना मिळेल. भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.